श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर जो अभिषेक करतो, रुद्राभिषेक करतो, त्याचे तीर्थ कशासाठी आणि किती उपयोगी आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आताच आपण सांगितलं की महादेवाच्या पिंडीवरचा अभिषेक, रुद्राभिषेक. आता श्रावण महिना चालू आहे आणि सर्वजण महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करतात. कोणी रोज करत आहे, कोणी दर सोमवारीच करत आहे. परंतु शक्यतो रोज श्रावणात रोजच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा. कारण की कसं असतं बघा, आपल्याला इतर वेळेला करायला तेवढा वेळ असत नाही आणि महादेवाचा हा पवित्र महिना आहे. महादेवाचा पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं. म्हणून जितकी आपण महादेवाची सेवा करू तितकं आपलं शिवतत्व आपल्याला मिळत असतं. म्हणजे तेवढे पुण्य मिळत असतं, तेवढं शिवाची ऊर्जा मिळत असते. म्हणून आपल्याला ते महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आणि अभिषेक ही महादेवाची सर्वात सर्वात प्रिय आवडती सेवा आहे. महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक, रुद्राभिषेक ही महादेवाची सर्वात प्रिय सेवा आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावणामध्ये तर रोज आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा. आता समजा तुम्हाला नाही जमत आहे तर सोमवारी तरी करा. परंतु ह्या तीर्थाचं काय महत्व आहे? जो अभिषेक करतो, अभिषेक आपण पाण्याने केलं तरी चालतं. असं काही नाही की दुधानेच केलं पाहिजे किंवा याच्याने. त्याचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे महत्व आहे. परंतु आपण नॉर्मल रोजचं पाण्याने अभिषेक करायचं. जे साधं पाणी आहे आपलं, त्या पाण्याने अभिषेक करायचा. आता अभिषेक करताना काय काय बोलायचं याची तर आपला व्हिडिओ आहेच मागचा, तरी पण मी एक शॉर्ट मध्ये सांगते. बघा, सगळ्यात पहिले आपण जेव्हा महादेवाची पिंडी अभिषेक पात्राखाली घेतो, पहिले आंघोळ वगैरे तर घालणारच आपण. पहिले आंघोळ वगैरे घालून मग आपण अभिषेक पात्राच्या खाली महादेवाची पिंड ठेवतो. त्याची जी धार असते ती आपली उत्तरेला असते, बरोबर. त्यानंतर आपण जे लोटीमध्ये पाणी घालून आपण ते पाणी त्या महादेवाच्या बरोबर त्या लिंगावर टप टप पडेल असं, धार लागेल असं नाही, टप टप पडेल असंच ठेवायचं. आणि मग आपण सगळ्यात पहिले अभिषेक करताना स्वामी स्तवन वाचायचं. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा. त्यानंतर आपण गणपती अथर्व शीर्ष, मग श्री सूक्त, त्यानंतर राम रक्षा आणि मग आपला रुद्राध्याय चालू होतो. मग रुद्राध्याय वाचायचं, म्हणजेच नमक चमक जे रुद्राध्यायामध्ये आहे, नमक चमक आहे ते वाचायचे. त्यानंतर आपण महामृत्युंजय मंत्र 11 वेळा घ्या. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा घ्या. संजीवनी मंत्र 1 वेळा घ्या. त्यानंतर रुद्र गायत्री मंत्र तो 11 वेळा घ्या. आणि आपला मग नंतर शिवमहिम्न, शिव कवच, त्यानंतर कालभैरवाष्टक, शेवटी कालभैरवाष्टक घ्यायचं. हे आपल्याला वाचन करायचं असतं. आता हे वाचन झालं अभिषेक करताना, किंवा वाचन झाल्यानंतर अभिषेक कालभैरवाष्टक शेवटी घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ते शुद्ध पाण्याने 2 चमचे पाणी घालून आंघोळ घालायची. म्हणजेच पहिले म्हणायचं ओम नमो महादेवाय नमः शुद्ध अभिषेकम समर्पयामि. नंतर पुन्हा 1 चमचा पाणी घालायचं महादेवावर आणि म्हणायचं ओम नमो महादेवाय नमः शुद्ध स्नानम समर्पयामि. असं बोलून मग आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक आपला संपन्न होतो. मग पिंड आपली बाजूला काढून घ्यायची. काढून घेतली की नंतर ती पुसून, स्वच्छ पुसून एका देवघरात ठेवलं तरी चालेल. देवघरात एका तुमचं जिथे आसन असेल त्या पिंडीचं तिथे ठेवा आणि त्याची पंचोपचार पूजन करा, किंवा ताटात ठेवा तुम्ही तरी चालेल. ताटात ठेवा, पंचोपचार पूजन करा. आणि नंतर आपले 108 बिल्वपत्र जे आहे, तर 108 बिल्वपत्र आपल्या नित्यसेवेमध्ये 108 नामावली आहे, शिवाची 108 नामावली आहे, ते म्हणून 108 बिल्वपत्र वा. आणि तुम्हाला जर नाही 108 बिल्वपत्र नाही मिळाले तर 1-2 बिल्वपत्र घेतले तरी चालेल. आणि आपल्याला ते नामावली बोलायची आहे. नामावली बोलल्यानंतर आपण बिलपत्र वाहताना आपण डायरेक्ट बेलपत्र व्हायचं नाही. त्याचं पण एक मागच्या व्हिडिओत सांगितलेले बघा. ते बिल्वपत्र वाहताना आपल्याला म्हणायचं आहे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रचम त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. म्हणजे 3 जन्माचं पाप हे 1 बिल्व समर्पण, 3 जन्माचं पाप आपलं नाहीसं हो, आपण असे शिवाला प्रार्थना करून ते बिल्वपत्र आपण शिवाला वाहत असतो असं आपण सांगायचं. त्यानंतर
जे काही आता तीर्थ आहे, खरं महत्व आजच्या व्हिडिओमध्ये तीर्थाचंच होतं, परंतु हे पुढचं पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणून मी आज ते पण सांगितलं. त्यानंतर जे तीर्थ आता अभिषेक केल्यानंतर जे पाणी पडत होतं, आपल्या अभिषेकाचं पाणी जे माहादेवावर पडत होतं ते धारेतनं बाहेर येत होतं, ते आपल्या तामणमध्ये साचलेलं होतं. तर हे पाण्याचं जे म्हणतात त्याला तीर्थ म्हणतात. ह्या तीर्थाचा आपण कशासाठी वापर करायचा? आपल्या घरात जर व्यसनी लोक असेल, कोणी असेल व्यसनी असेल, त्यांना हे तीर्थ द्यायचं. भले तुम्ही रोज अभिषेक करा श्रावणामध्ये आणि रोज त्यांना तीर्थ द्या. जर 131 दिवस तुम्ही जर महादेवाच्या पिंडीवर, रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ जर तुम्ही तुमच्या घरात जे कोणी व्यसनी असेल त्यांना दिलं, तर ते 131 दिवसामध्ये त्यांचं व्यसन नक्की सुटतं. त्यानंतर हट्टी, तापट, चिडचिडे मुलं असेल आपले, ऐकत नसेल, खूप राग येत असेल, संताप करत असेल, तर अशा मुलांना सुद्धा आपण ते द्या, शांत होईल ते. त्यानंतर आजारी व्यक्तींना, जे आपल्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे रोज तीर्थ बनवून ते द्यायचं त्यांना. फक्त आपल्याला सांगताना आपण असं सांगायचं, समजा तुम्ही आता अभिषेक करायच्या अगोदर म्हटले, की हे महादेवा, हे तीर्थ मी माझ्या समजा पतीसाठी बनवत आहे, ते सारखे आजारी पडतात त्यांना बरं वाटावं म्हणून, किंवा त्यांचा जो काही आजार असेल तो त्यांचा नाहीसा व्हावा याच्यासाठी हे तीर्थ बनवत आहे, तर ह्या तीर्थाने त्यांना असं असं होऊ दे, बरं होऊ दे असं सांगायचं. म्हणजे तुम्ही मग ते तीर्थ ते काम करतं. बरोबर? मग ते तीर्थ ते काम करतं. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला म्हणजे जे पण आपल्याला ज्या कामासाठी ते तीर्थ वापरायचं आहे, त्या कामाचं आपण त्यांना सांगायचं. म्हणजे त्या तीर्थामध्ये त्या प्रकारची ऊर्जा उतरत असते. हे मात्र लक्षात ठेवा. आणि मग ते झालं आता आजारी व्यक्तींसाठी. त्यानंतर जे काही व्यभिचारी आहे, बाहेर पण असे उर्मट वागतात वगैरे जे काही असतात ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे तीर्थ खूप गरजेचं आहे. तुम्ही असं सुद्धा केलं ना, की ते तीर्थ तुम्ही त्यांना दिलं ना, तर त्यांचे ते बाहेरचे कुठले पण व्यसन असेल ना किंवा बाहेर कुठलं काही असेल त्यांचं, तरी ते सुद्धा त्यांचं त्या तीर्थाच्या सेवेने जाईल, प्राशनाने जाईल. म्हणून आपण जर आता हे महादेवाच्या पिंडीवर आपण रुद्राभिषेक करत आहोत आता श्रावणामध्ये, श्रावण निमित्त. श्रावण निमित्त आपण अभिषेक करत आहोत, तर हे तीर्थ आपण आपल्या घरातील जे आजारी, व्यसनी, हट्टे, तापट, चिडचिडे, त्यानंतर आजारी ह्या लोकांना द्या. म्हणजे तुम्हाला त्यांचे जे काही तुम्ही सेवा करताय, तर ती सेवा तुमची प्रॉपर कामी येईल आणि तुमच्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक होईल, त्याचं तर पुण्य मिळेलच, परत शिवाय घरामधले पण तुमचे हे प्रकार नाहीसे होतील. म्हणून आपल्याला ह्या श्रावणामध्ये एकही दिवस टाळायचा नाही. रोज आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा. रोज पूर्ण तीर्थ रुद्र वाचा. आता मी जे सांगितलं ना तुम्हाला ते पूर्ण वाचायचं. साधारण त्याला 1 तास लागतो. 1 तास लागतो. तर आपल्याला 1 तास द्यायचा आहे. आणि बघा आता मला खूप फोन येतात. तर प्रत्येकाला मी सांगत असते आणि आज मी व्हिडिओमध्ये मुद्दामच सांगते, की कुठल्याही देवांचा अभिषेक असतो हा सकाळीच करायचा असतो. आणि समजा नवीन मूर्ती आणली तुम्ही, तरच तुम्ही तो दुपारी करू शकतात. नाहीतर तुम्हाला अभिषेक हा फक्त सकाळीच करायचा असतो. संध्याकाळी कुठल्याही देवांचा अभिषेक चालत नाही. इव्हन तर संध्याकाळी देवाला हातच लावायचा नसतो. संध्याकाळी देवाला स्पर्शच करायचा नसतो. एकदा सूर्य मावळला की देवांना हात लावायचा नसतो. दुरून आपल्याला हळदी-कुंकू सुद्धा दुरून व्हायचं असतं. दुरून नमस्कार करायचा असतो. देवांना हात लावायचा नसतो संध्याकाळी. म्हणून हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, की अभिषेक हा फक्त आणि फक्त सकाळीच चालतो. संध्याकाळी कुठल्याही देवाचा, महादेवाचाच काय कुठल्याही देवाचा संध्याकाळी अभिषेक चालत नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त आणि फक्त जो आपला शनी प्रदोष असतो. शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी, पण संध्याकाळी कधी असतो तो? सूर्यास्ताच्या अगोदरच असतो. असं सूर्यास्तानंतर नसतो. हे लक्षात घ्या. सूर्यास्तानंतर कुठल्याही देवाचा अभिषेक नसतो. आणि महादेवाच्या समजा तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले, तेव्हा सुद्धा तुम्ही सूर्यास्तानंतर महादेवाला पाणी घालायचं नसतं. फक्त सूर्य म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच. एकदा अस्त झालं, संध्याकाळ झालं, की त्याला महादेवाला पाणी घालायचं नाही. फक्त नमस्कार करा. बाकी तुम्ही दुसरी सेवा करू शकता, परंतु अभिषेक करायचा नाही किंवा पाणी घालायचं नाही. जे आता भरपूर जण रोज महादेवाला जाताय, लोट्यात पाणी घेताय, घालताय, ठीक आहे, चांगलं आहे. परंतु संध्याकाळी असेल तर नाही घालायचं. संध्याकाळी देवांना अभिषेक चालत नाही. आता ह्याचं एक लक्षात घ्या,
कारण की संध्याकाळी देवांना स्पर्श सुद्धा करायचा नसतो. मंदिरात जरी गेलं ना आपण, मंदिरात सुद्धा शक्यतो डायरेक्ट देवांना, कुठल्याही देवांना आपण हात लावायचा नाही. शक्यतो लांबूनच नमस्कार करायचा. तुम्ही वाटल्यास डोकं टेकून नमस्कार करा, गुडघे डोकं टेकून नमस्कार करा, पण शक्यतो देवांच्या मूर्त्यांना हात लावायचा नाही. फोटो असेल, मूर्ती असेल, हात लावायचा नाही. मागचं कारण असं असतं की आपण बाहेरून येतो, आपल्या भोवती इतकी काही अशुभ शक्ती आपल्या भोवती फिरत असते आणि आपण त्या देवांना आपण डायरेक्ट स्पर्श करतो, तर ही आपली जी अशुभ शक्ती असते ती देवांना सुद्धा त्रास देत असते आणि कधी कधी देवांचं पावित्र्य पण भंग करत असते आणि त्यांच्यामधली ऊर्जा खर्च होती. मग जेव्हा आपण हे करतो ना, त्यांच्यातली ऊर्जा खर्च होती, कारण की त्यांना ती अशुभ शक्ती त्रास देते आणि याच्याच कारण असं असतं की आपल्याला त्याचा दोष लागतो. बरोबर ना, आपण देवाला त्रास दिला म्हणजे आपल्याला त्याचा दोष लागतो. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, कुठल्याही मंदिरात गेल्या ना शक्यतो लांबूनच नमस्कार करायचा देवाला. खाली डोकं टेकून नमस्कार करा, गुडघे डोकं टेकून नमस्कार करा, नाक घासून नमस्कार करा, परंतु डायरेक्ट मूर्तीला हात कुठल्याही मूर्तीला लावू नका. समजा एखादा, आता बघा पंढरपूरला तिथे देतात, पहिले आता देता का नाही माहित नाही, पूर्वी डायरेक्ट चरणाला हात लावून द्यायचे. तर ती तिथली प्रथा आहे, तर तिथं तुम्ही करू शकतात, तिथे काही हे नाही. परंतु इतर कुठे पण करायचं नाही. काही काही जणांचा फार हट्ट असतो, नाही नाही मला मूर्तीला हातच लावायचा, मला मूर्तीला स्पर्शच करायचा आणि तो हात ठेवून डोकं ठेवूनच नमस्कार करायचा. तर हे चुकीचं आहे, कारण की हे देवांचं पावित्र्य भंग करतो आपण आणि याचा दोष आपल्याला लागत असतो. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं की कुठल्याही मंदिरात गेलं तर आपण कधीही देवाला डायरेक्ट हात लावायचा नाही. लांबून नमस्कार करा तुम्ही. तिथे पादुका ठेवलेल्या असतात, त्या पादुकांना नमस्कार करा. तसंच महादेवाचं सुद्धा आहे. संध्याकाळी कुठल्याही देवाला अभिषेक करू नका. तिथे महादेवाला सुद्धा तुम्ही नमस्कार करू शकता संध्याकाळी. आता श्रावण आहे, मग आपण कधी पण जातो, घेतो लोटन जातो, तर हे लक्षात ठेवा, संध्याकाळी महादेवाला पाणी घालू नका, फक्त दिवस असतानाच घाला. तर असो, आज मी इथेच थांबते. थोडं जास्त बोलले असेल तर माफ करा. परंतु जे काय आहे ते मला सांगणं गरजेचं होतं, कारण की ह्या विषयी खूप फोन येतात की ताई आता सकाळी झाला नाही, मग आता करू का अभिषेक, संध्याकाळी अभिषेक करू का, खूप खूप फोन येतात आणि मी प्रत्येकाला सांगत असते. तर म्हटलं आज व्हिडिओतच सांगून द्यावा सविस्तर माहिती, म्हणून मी सांगितले आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.